या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इरा नाटक करत अक्षराला म्हणत असते की काय ग ताई, असं वागताना तुला काहीच वाटत नाही का? तुला काय आता आम्ही तुझे शत्रू आणि ते सगळे लोक तुझे सख्खे वाटायला लागले आहेत का? आणि मग ती आईबाबांना सुद्धा म्हणते की बघितला का आईबाबा, हिला आता आपल्याविषयी काही वाटत नाहीये, हिला फक्त ते लोक जवळचे वाटतायत. मात्र अक्षरा म्हणत असते की इरा प्लीज गप्प बस. पण इरा गप्प बसत नाही. ती म्हणत असते की त्या सगळ्या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे, अगदी अधिपतींना सुद्धा. आणि त्यामुळे अक्षरा चिडून म्हणते की माझ्या नवऱ्याला शिक्षा व्हायला पाहिजे की नाही हे सांगणारी तू कोण आहेस ग? तू प्लीज आम्हा दोघांच्यामध्ये पडू नको. पण तरीही ती इरा काही गप्प बसत नाही. आईबाबासुद्धा तिला समजावत असतात. मात्र मग अक्षराच म्हणते की तू प्लीज इथून निघून जा. त्यामुळे मग ती रागातच घरातून बाहेर पडते. त्यानंतर आईबाबा अक्षराला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती म्हणत असते की तुम्ही खरंच भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात तक्रार करायला नको होती. मात्र ते दोघेजण तिला समजावत असतात की आम्ही जे काही केलं ते तुझा आणि तुझ्या बाळाचा विचार करूनच केलं. पण अक्षरा म्हणत असते की मग एकदा माझ्यासोबत बोलायचं ना. तर बाबा म्हणतात की अगं तुझ्याशी बोललो असतो तर तू नकारच दिला असता, म्हणून तुला काहीच सांगितलं नाही. तर अक्षरा म्हणत असते की हेच तर चुकलं ना तुमचं बाबा. मला अधिपतींसोबत बोलायचं होतं, त्यांना सगळं समजावून सांगायचं होतं. मात्र आता या सगळ्या गोष्टींमुळे ते माझ्यापासून आणखीन दूर जाणार. माझा नाही तर निदान माझ्या बाळाचा तरी विचार करायचा ना. आणि अक्षराचं असं बोलणं ऐकून आईबाबा खाली मान घालतात. त्यानंतर अक्षरा त्यांना विचारते की प्लीज सांगा मला, नेमकी कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही तक्रार दाखल केली आहे? आणि मग बाबा सांगतात आनंदनगर पोलीस स्टेशन. तर अक्षरा म्हणत असते की ठीक आहे, आता मी ती तक्रार मागे घेते. आणि ते ऐकून आईबाबांना तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे अधिपती त्या पोलीस स्टेशनच्या बाहेरच सगळा विचार करत उभा असतो. तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येत त्याला विचारते की काय झालं अधिपती, तुम्हाला धक्का बसला का? तर अधिपती म्हणत असतो की नाही आईसाहेब, पण आमचा अजूनही विश्वास बसत नाही आहे की मास्तरीनबाई असं काहीतरी करू शकतात. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्ही त्यांना अजून नीट ओळखलंच नाही. आमची खात्री होती की त्या नक्कीच असं काहीतरी करणार. मात्र अधिपती अजूनही विश्वास ठेवायला तयारच नसतो. दुसरीकडे अक्षरा एकटीच पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघालेली असते. पण मग आईसुद्धा तिच्या सोबत येते. अक्षरा म्हणत असते की मी जाईल एकटी, माझ्यासोबत प्लीज कोणीही येऊ नका. पण आई तिला समजावते की इतक्या रात्री एकटी कुठे जाणार आहेस तू, मी सुद्धा तुझ्यासोबत येते, तू 2 जीवांची आहेस. आणि त्यावर अक्षरा म्हणते की ठीक आहे. आणि मग त्या दोघीजणी पुन्हा त्या तक्रारीविषयीच बोलू लागतात. आई म्हणत असते की अगं जे काही घडलं त्याचा बाबांना धक्का बसला होता, ते खूप दुखावले होते आणि म्हणून त्यांनी तक्रार दाखल केली. तर अक्षरा म्हणत असते की आई कळतंय मला सगळं, जे काही घडलं ते बाबांच्या डोळ्यांसमोर घडलं, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता, ते दुखावले गेले होते, हे मान्य आहे मला. मात्र तू तरी त्यांना समजावायचं ना, कारण तक्रार करून आपण अधिपतींपासून आणखीनच दूर आलो आहोत. हे जे काही घडलं आहे ना ते घडायला नको होतं. आता अधिपतींच्या मनस्थितीचा फायदा घेऊन त्या भुवनेश्वरी मॅडम त्यांना काय काय सांगतील याचा मला अंदाजही नाही आहे. त्यामुळे तू प्लीज समजून घे. आणि त्यावर आईसुद्धा हो म्हणते. आणि मग त्या दोघीजणी पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीला सांगत असतो की मास्तरीनबाईंनी हे जे काही केलं आहे ते अगदीच चुकीचं आहे, आम्ही हे कधीही विसरू शकणार नाही. तर भुवनेश्वरी उगाच मनाचा मोठेपणा दाखवत म्हणत असते की अधिपती जाऊ द्या, सोडा हा विषय, इतका विचार नका करू, आता आपण घरी जाऊयात. मात्र तो नकार देतो. तर दुसरीकडे आजी देवीकडे प्रार्थना करत असतात की माझी भुवी सुखरूपपणे घरी येऊ दे. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते. तिला भुवनेश्वरीला अक्षरा आणि मदनचा व्हिडिओ दाखवायचा असतो, त्यामुळे ते आजींना भुवनेश्वरी कुठे आहे हे विचारत असते. तर आजी रडतच तिला सांगतात की भुवी पोलीस स्टेशनला गेली आहे, कारण सुनबाईने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आणि ते ऐकून दुर्गी खूप चिडते. ती म्हणत असते की त्या मास्तर डीची इथपर्यंत मजल गेली का, आता मी तिला सोडणार नाही. आता तू बघच मी तिचं काय करते ते, ती आयुष्यभर मला लक्षात ठेवेल. आणि ती रागातच घरातून बाहेर पडते. दुसरीकडे अक्षरा आणि आई पोलीस स्टेशनमध्ये येतात. मात्र त्याचवेळी अधिपती आणि भुवनेश्वरी गाडीमध्ये बसतात. अधिपती अक्षराला किंवा अक्षरा अधिपतीला बघतच नाही आणि पुन्हा त्यांची चुकामुक होते. दुसरीकडे चारुहास सर आजींना विचारत असतात की काय झाले, तुम्ही माझ्याशी नीट का नाही बोलत, माझ्यावर चिडला आहात का? तर आजी म्हणत असते की तुमच्यावर का चिडेल, मात्र मी तुमच्या लाडक्या सुनबाईंवर चिडले आहे. तर चारुहास सर म्हणतात म्हणजे नक्की काय झालं आहे आणि तुम्ही अक्षरावर का चिडलात? तर आजी त्यांना सांगतात कारण सुनबाईने आपल्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावर चारुहास सर विचारतात आपल्या विरोधात म्हणजे? तर आजी घाबरूनच म्हणतात सूर्यवंशींच्या विरोधात.
चारुहास सर विचारतात की काय तक्रार केली आहे तिने, आणि त्यावर आजी सांगते की तिने तक्रार केली आहे की माझा छळ केला, मला जाच केला, मारहाण केली. तर चारुहास सर विचारतात आणि हे सगळं कोणी केलं? तर आजी खाली मान घालून म्हणतात भुवीने. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात मग अगदी खरंच आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची भुवनेश्वरी सूर्यवंशी नाही आहे आणि अक्षराने तिच्या विरोधात तक्रार करून ना अगदी योग्य निर्णय घेतलाय. जी गोष्ट मी इतकी वर्ष करू शकलो नाही ती माझ्या सुनेने करून दाखवली, आणि तिने जे काही केलं आहे ना ते अगदी योग्य आहे. आणि तिने तक्रार केली आहे म्हटल्यावर भुवनेश्वरी खरंच तिच्याशी असं वागली असणार याची मला खात्री आहे. मात्र आजी म्हणत असते की भुवीने कधी तिला मारहाण केली, पण चारुहास सर म्हणतात की आपल्या माघारी तुमची मुलगी कशी वागते ते आपल्याला माहिती आहे का? नाही ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अक्षरा एक शिक्षिका आहे, ती कधीही खोटं बोलणार नाही. तिने तक्रार केली आहे म्हटल्यावर हे सगळं नक्कीच तिच्यासोबत घडलं असणार. आणि ते ऐकून आजींचा तर चेहराच पडतो. त्या चारुहास सरांना समजवण्याचा प्रयत्न करतात पण काही उपयोग होत नाही. दुसरीकडे अक्षरा पोलीस स्टेशनला गेली आहे हे जेव्हा इराला कळतं तेव्हा ती खूप चिडते. सगळी केलेली मेहनत आता वाया जाणार हे तिच्या लक्षात येतं, आणि ती बाबांना विचारू लागते की तुम्ही ताईला का नाही अडवलं? आपण इतक्या कष्टाने तक्रार केली होती, होऊ द्यायची ना त्या भुवनेश्वरी मॅडमला शिक्षा, हिला लगेच तक्रार मागे घ्यायला जायची काय गरज होती? तर बाबा तिला समजावत असतात की तू वाटेल ते बोलू नको, अक्षराला जे करायचं आहे ते करू दे, आपण शांत राहू. पण इरा काही गप्प बसत नाही, ती खूप चिडलेली असते आणि बाबांना म्हणत असते की तुम्ही आत्ताच्या आत्ता ताईला परत माघारी बोलावून घ्या. मात्र ते नकार देतात, त्यामुळे इराला काय करावं ते सुचत नाही. तर दुसरीकडे अक्षरा तिच्या आईसोबत पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाते. ते इन्स्पेक्टरला म्हणत असतात की आम्ही मगाशी जी तक्रार केली होती त्याबद्दलच बोलायचं आहे. तर तो इन्स्पेक्टर म्हणतो की हो बोला, काय झालं? आणि मग अक्षरा म्हणते की आम्हाला ती तक्रार मागे घ्यायची. ते ऐकून तो इन्स्पेक्टर म्हणतो की हे काय चाललंय तुमचं? मागाशी तर येऊन तुम्ही तक्रार दाखल केली होती आणि आता माघारी घेताय. आणि मग तो तिच्या आईलासुद्धा विचारतो की तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्यक्तींना घेऊन इथे काय येत आहे? तर आई त्यांना सांगत असते की मगाशी जी आमच्यासोबत होती ती माझी धाकटी मुलगी इरा, आणि ही आहे ती थोरली मुलगी अक्षरा सूर्यवंशी. ते ऐकून ते इन्स्पेक्टर अक्षराकडे बघत म्हणतात तुम्हीच का त्या ज्यांचा छळ झाला होता, ज्यांना मारहाण झाली होती? पण तुमच्याकडे बघून तर असं काही वाटत नाही आहे. आम्हाला मगाशी सांगण्यात आलं होतं की तुम्ही तर अगदी झोपून आहात, तुम्हाला चालतासुद्धा येत नाही. आणि ते ऐकून अक्षरा रागातच तिच्या आईकडे बघू लागते. तर आई खाली मान घालून हे सगळं इराने सांगितल्याचं सांगते, आणि मग त्यानंतर अक्षरासुद्धा त्या इन्स्पेक्टरची माफी मागते. दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमध्ये आलेला असतो. त्याला सतत अक्षराने केलेली तक्रारच आठवत असते. तो मनाशी विचार करत म्हणत असतो की मास्तरीनबाई असं कसं वागू शकतात? आत्तापर्यंत त्यांच्यात आणि आईसाहेबांमध्ये इतके वाद झाले पण त्यांनी कधीही असं टोकाचं पाऊल उचललं नाही. जे काही घडलं ते समंजसपणे सोडवलं, मग आत्ताच त्या अशा का वागल्या? तर दुसरीकडे अक्षरा त्या इन्स्पेक्टरला सांगत असते की यांचा थोडा गैरसमज झाला होता पण आता सगळं काही ठीक आहे. तर आईसुद्धा म्हणत असते की हो, अक्षराची तब्येतसुद्धा बिघडलेलीच होती, तिला चक्करही आली होती, आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन गेलो होतो, पण आता तिला बरं वाटते. आम्ही खरं सांगतोय, आम्ही खोटी तक्रार केलेली नाही आहे, पण आता आम्हाला ती मागे घ्यायची. तर अक्षरासुद्धा म्हणत असते की हो इन्स्पेक्टर साहेब. तर तो इन्स्पेक्टर म्हणतो की ठीक आहे, पण मग पुन्हा यानंतर तक्रार करायची आहे असं म्हणत आमच्याकडे येऊ नका. आणि मग त्यानंतर तो अक्षराची एका रजिस्टरवर सही घेतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती अक्षरा असं कसं वागू शकते याचाच विचार करत असतो. तर अक्षरासुद्धा आईला सांगत असते की आपण भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात तक्रार केली, त्यामुळे आता अधिपती विश्वास ठेवणार नाहीत. तर इरा घाबरूनच भुवनेश्वरीला कॉल करते आणि अक्षराने तक्रार मागे घेतल्याचं सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.